नमस्कार भावांनो, बैलगाडा क्षेत्रातील A1 जोडी वृत्सम दशम हिंद केसरी बकासूर व त्याचा गुरु मोठा सोन्या 50-50। भावांनो, उद्या दोघांचे नियोजन उद्या कुठे आहेत? सोन्या देखील दिसणार आहे, बकासूर देखील उद्या दिसणार आहे, पण नक्की कोणत्या मैदानात? तर भावांनो, उद्या दोन मोठी मैदानं आहेत। एक मुंबईला प्रेक्षणीय बिनजोडचा मैदान, तिथे लकी ड्रॉ स्वरूपात 4 व्हीलर असणार आहे, 7 बाईक असणार आहेत, असं हे भिवंडीचं मैदान। आणि मित्रांनो, दुसरं 3 फेरेचं मैदान, प्रथम क्रमांक 1.5 लाख रुपये असलेलं मौजे घोटावडे तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे। तर भावांनो, आपला सर्वांचा लाडका बकासूर नक्की घोटावडे मैदानात पळेल की बिनजोडला मुंबईला पळेल? तसेच मित्रांनो, मोठा सोन्या देखील उद्या पळताना दिसेल। तर प्रथम मी अपडेट देतो मोठा सोन्या 50-50 बद्दल। तुम्हाला माहिती आहे, मागे प्रथम क्रमांक 4 व्हीलर असलेल्या 3 फेरेच्या मैदानात आपल्याला मोठा सोन्या रायफल संघ पळताना दिसला होता। चांगल्या प्रकारे गाडी पळाली होती, जुना जोश दिसून आला होता। सेमीला थोडक्यात हार झाली होती मोठा सोन्याची। तर भावांनो, पुन्हा एकदा आपल्याला मोठा सोन्या दिसणार आहे, तर ते कुठे? ते भिवंडीलाच। भावांनो, उद्या जे बिनजोडचं प्रेक्षणीय मैदान आहे भिवंडीचं, या मैदानात आपल्याला मोठा सोन्या पळताना दिसणार आहे। तो फेऱ्याच्या स्वरूपात असो किंवा एक बिनजोडच्या शर्यतीत असो, कसंही पण दिसणार आहे, एवढं कन्फर्म। आणि भावांनो, वृत्सम दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या मैदानात? तुम्हाला माहिती आहे, मोठं मैदान असल्यावर चर्चा होतो बकासूर नक्की ह्या मैदानात की त्या मैदानात। पण भावांनो, मला फायनली अपडेट मिळालेली आहे, जे मोहिल शेठ धुमाळ यांचं एक प्रकारे घरचंच मैदान आहे, मौजे घोटावडे तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे। बक्षिसाचं स्वरूप देखील मोठंच आहे। प्रथम क्रमांक 1,51,000, द्वितीय क्रमांक 1,11,000, तृतीय 81,000, चतुर्थ 61,000 अशी मित्रांनो मोठी बक्षिसं असल्यामुळे आपला वृत्सम दशम हिंद केसरी बकासूर उद्या मौजे घोटावडे तालुका मुळशी या मैदानात 3 फेरेच्या मैदानात पळताना दिसणार आहे। म्हणजेच काय, एक पुण्याची जान बकासूर पुण्यामध्येच पळताना दिसेल आणि एक मुंबईची जान मोठा सोन्या मुंबईलाच पळताना दिसेल। अशा प्रकारे ही अपडेट होती। धन्यवाद भावांनो।